सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात ध्वज पथकाची पूजा करण्यात येणार आहे, तरी सर्वांनी लवकरात लवकर जमावे. संदीप दादा देसाई यांच्या हस्ते ध्वज पथकाची पूजा. राख्या थांब थांब. झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राजा फुले. देशद्रोही जितके कुत्ते मारो निघालावे परिते. देवदास पावती फत्ते यदर्दी संशय नाही. देह मस्तकी धरावा अवघाल कल्लोळ करावा. मुलक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. हार्दिक स्वागत.
आमंत्रित केलं त्यासाठी मंडळाचा खूप आभार आहे. सर्वात पहिला म्हणजे मला मूर्तीबद्दल खूप आनंद होतोय की मी कधी लालबागला गेलो नाही आहे आणि लालबागमध्ये जे भक्तांचे हाल होतात ते त्यांना दर्शन घ्यायला मिळत नाही किंवा धक्काबुक्कीमुळे त्यांना लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येत नाही. तर मी बेळगावच्या लोकांना असं सांगू शकतो की इथं जर मी विमानप्रमाणे या लालबागच्या राजाच्या पायावरती डोकं ठेवून तुम्ही दर्शन घेऊ शकता. तुम्हाला कोण धक्काबुक्की करणार येत नाही आहे. आणि बेळगावमध्ये अशी दोन्ही म्हणजे खूप भाग्याची वेळ आहे कारण की असं आधी सुद्धा झालं नव्हतं आणि तुम्ही इथं मनमोकळेपणाने दर्शन घेऊ शकता आणि तुम्हाला इथं बोलवल्याबद्दल मी मंडळाचा खूप आभार आहे. श्री सौरभ केलेकर यांना विनंती करतोय की त्यांनी 2 शब्द आपण बोलावे. लालबागचा राजा जे काय हे इकडं आगमन होणार हे असं जसं संतोष यांच्याकडनं ऐकलो तेव्हा मला वाटतं की राजाच्या एंट्रीला राजाने अशी भेट नाही पाहिजे. जसं मुंबईच्या राजावरती सोनं चढवतात आणि चढवतात तर इकडंही ही परंपरा चालू व्हायला पाहिजे. ते फर्स्ट टाइम आम्ही शक्ती बोलवून घेतलेला आहे आणि पुढे असंच पुढे लोक सगळे सरकारकडून समाजामध्ये हे सगळे मित्रमंडळ यांनी तर सपोर्ट आहे तर आम्ही सगळेजण सपोर्ट करून चांगले सोनं घेणं करून कधी आम्ही सगळे कोशिश करून असंच करूया. गणपती बाप्पा मोरया ही शान कुणाची? लालबागच्या राजाची. पण बेळगावात जर तुम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला मुंबईला जमत नसेल, भरपूर गर्दी असल्यामुळे तिथे जायला जमत नसेल किंवा वयस्कर असाल तर मग तुम्ही आपल्या बेळगावात कपिलेश्वर मंदिर महाद्वार रोड तिथं धर्मवीर संभाजी गल्ली इथे येऊन तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकताय. खूप सुंदर प्रमाणे खूप छान प्रमाणे हुबेहू जशी लालबागच्या राजाची मूर्ती होते तशी हुबेहू मूर्ती आपल्या बेळगावात सौरभ किल्लेकर म्हणजेच संजय किल्लेकर यांच्या मुलांनी ही मूर्ती अशी भव्य दिव्य उभी केलेली आहे आणि त्याचा अनावरण आज म्हणजे 25 ऑगस्टला झालेला आहे आणि त्याचं खूप मोठ्या प्रमाणे महाआरती जी आहे ती 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. तर ह्या संदर्भात मी हे जे मूर्ती ज्यांनी घडवली आहे त्यांना मी तर बोलणार आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही 2 शब्द संवादणार आहे. नाव आहे सौरभ किल्लेकर. तर ह्यांनी ही अख्खी मूर्ती घडवली आहे तर ह्यांच्याबरोबर आपण 1-2 शब्द संवादणार आहे. तर सौरभ, किती महिने लागले ही मूर्ती इथं बनवायला? महिने नाही, 20 दिवस लागले. 20 दिवस? 20 दिवसात फक्त 20 दिवसात ही अख्खी मूर्ती इथे बनली? नाही, आपल्या वर्कशॉप मध्ये बनली. ओके, म्हणजे शेड मध्ये बनली आणि नंतर इथे येऊन क्ले साठी 20 दिवस. ओके. जी रेखणी आम्ही म्हणतो ती रेखणी बनवायला लालबागच्या राजाला 2, 2.5, 3 तास की 4 तास लागतात साधारण. तुम्हाला किती वेळ लागली ह्याला? मला पूर्ण रेखणीसाठी 2 तास लागले. 2 तास. मित्रांनो, तर लालबागच्या राजाच्या रेखणीला जर 4-5 तास लागत असतील तर आपल्या बेळगावच्या ज्या मूर्तिकारांना फक्त 2 तास लागले. आणि तुम्ही बघू शकताय की डोळ्याची रेखणी खूप छान प्रमाणे झाले. का? कारण ज्या वेळेला तुम्ही बघता लालबागचा राजा तुमच्याकडे लक्ष देतोय आणि तुम्हाला आशीर्वाद देतोय. तर ह्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली म्हणजे मूर्ती घडवायची किंवा करायची? संभाजी गल्लीचं मंडळ आलं होतं. अच्छा. म्हणजे त्यांनी निर्णय घेतला होता की दरवर्षीप्रमाणे यावर्षी यंदा काहीतरी नवीन करावं. अच्छा. म्हणजे बोलले की लालबाग राजा जसा असतो मुंबईमध्ये त्याचीच प्रतिकृती बेळगावात बनवायची आणि ते कायमस्वरूपी म्हणजे ह्या वर्षीपासून दरवर्षी ही अशीच कायमस्वरूपी राहणार. तर मग तुमची किती लोकांची टीम हे अख्खी मूर्ती बनवायला होती? टीम एक 7 ते 8 लोकांची टीम आहे. 7 ते 8 लोकांची टीम होती. मग तुम्हाला ही जी प्रेरणा आहे म्हणजे मूर्ती बनवायची किंवा काय तर मी कोणाकडून मिळाली? वडिलांपासून. वडिलांचं नाव काय? संजय किल्लेकर. बेळगावच्या सर्व लोकांना माहिती आहे की संजय किल्लेकर कोण आहेत, पण खूप लोकांना बाहेरच्या लोकांना माहिती नाही आहे
तर मग मी आता ह्यांच्या वडिलांना म्हणजेच संजय किलेकरांना बोलवणार आहे की त्यांनी त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगावेत. तर आपल्यासोबत आहेत ते म्हणजे माझ्या वडिलांचेच मित्र आहेत आणि बेळगावचे खूप प्रसिद्ध मूर्तिकार. आणि मी ह्यांना पर्सनली का ओळखतो कारण ह्यांनी महाराजांचे मूर्ती किंवा गणपतीचे मूर्ती ह्यांनी स्वतः बनवतात. तर काका तुम्ही किती वर्षापासून हे मूर्त्या म्हणजे घडवताय? तसा प्रोफेशनली उभा राहून मी आज 25 वर्ष झाली. ह्या क्षेत्रात पाऊल टाकून मी वयाच्या म्हणजे मी 7वीला असल्यापासून मी या क्षेत्रात म्हणजे 13व्या वर्षी 13व्या वर्षापासून मी आहे. म्हणजे ऑलमोस्ट 40-50 वर्ष झाली. हो 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 नक्कीच. आणि म्हणजे तुम्ही जी महाराजांची मूर्ती बनवता म्हणजे मी स्वतः बघितली आहे ती महाराजांची मूर्ती जी चेहरा आहे ते हुबेहू तुम्ही बनवता म्हणजे मला पर्सनली माहिती आहे. तर मग ती जी प्रेरणा आहे ती कुठून मिळते तुम्हाला? लहानपणापासूनच मला म्हणजे साहजिकच आमची गल्ली ही मूर्तिकारांचीच गल्ली. कुठे किमान राहता 10 ते 12 बापट गल्लीतला माझा जन्म. ओके. आणि लहानाचा मोठा मी बापट गल्लीत झालो. आणि आजूबाजूला सगळे मूर्तिकार. मला मुळातच ड्रॉइंगची आवड होती. त्याचबरोबर हे शिल्पकलेची गोडी लागली. तिथूनच हा माझा प्रवास चालू झाला. बरं तुम्ही आणि छत्रपती शिवरायांचं म्हटलं तर मी जरी क्लासमध्ये बसलो असेल प्रायमरीला असताना पहिलीपासूनच तर वहीत माझं एकच काम महाराजांचे चित्र काढायची. अच्छा. त्या अभ्यासाच्या वहीत तोच वेळ होता. लहानापासून तेच वेळ होतं. अच्छा. आणि अजूनही आहे यापुढेही राहील. आता मग म्हणजे हे पूर्ण तुमच्या मुलांनी बनवलेलं आहे? हो मी एक असं बोटी लावलेलं नाही. मग तुम्हाला ह्या मूर्तीला बघून काय वाटतंय? जिंकलो असं वाटतं मी. क्या बात आहे. मग आता तुम्ही बघताय ही जे धोतर नेसवली आहे ती धोतर विशाल चौगले संभाजी गल्लीतलेच एक रहिवासी आहेत. त्यांनी ही अख्खी धोतर नेसवली आहे. पेंटिंगची जी कला आहे तुम्ही जर समोरून येऊन बघितला म्हणजे व्हिडिओमध्ये कितपत हे आपलं काम करेल मला नाही माहिती पण जर तुम्ही समोरून येऊन बघितला तर तुम्हाला नक्की जाणवेल की तुम्ही लालबागच्या दरबारात आहे ही माझी खात्री देतो. त्यामुळे तुम्ही ह्या लालबागच्या राजाचा बेळगावच्या लालबागच्या राजाचं दर्शन घ्या. ॲड्रेस आहे धर्मवीर संभाजी गल्ली माधवा रोड कपिलेश्वर मंदिरच्या बाजूचीच गल्ली आहे. त्यामुळे या खूप छान प्रमाणे दर्शन घ्या आणि तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो धर्मवीर संभाजी गल्ली ह्याचे एक कार्यकर्ते ज्यांना आपण प्रेमाने SK असं सुद्धा म्हणतो तर त्यांनी आपल्याला 1-2 शब्द त्यांच्या मंडळाबद्दल किंवा या मूर्तीबद्दल किंवा त्यांना जी प्रेरणा मिळते त्याच्याबद्दल त्यांनी सांगणार आहेत. गणपती बाप्पा मोरया. गेले 15 वर्ष आम्ही बेळगावच्या उत्सवा दिवसाच्या सेवेत रुजू आहोत. मंडळातील आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी युवा कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहाय्यातून आज हे भव्य असं बेळगावचं उत्सवाधीश प्रति लालबाग इथं आम्ही साकारून एक बेळगावला नवा इतिहास घडवलेला आहे. याचं कारण असं की आमचे कित्येक भक्त मुंबईला लालबागच्या दर्शनाकरिता जायचे पण तिथं मनभरून कधी दर्शन असं झालं नाही. ह्याची खंत कित्येक दिवस प्रत्येक आमच्या गणेश भक्ताच्या मनात होते. ह्या गोष्टीचा विचार करून मंडळाने इथे लालबागचं मूर्ती स्थापन केलेली आहे. तर येत्या 27 तारीखपासून आमच्या गणेश उत्सवाचं गणेश मूर्तीचं दर्शन इथे सुरू होणार आहे. त्यासाठी चरण दर्शन हा महत्त्वाचा मुद्दा आम्ही इथं घेतलेला आहे. त्याचबरोबर ह्या लालबागच्या चरणी अलंकार स्वरूपी दागिने त्याचबरोबर चांदी इथं अर्पण करण्यास सुरुवात झालेली आहे. त्या देणगीतून चरण आता सध्या निर्माण केलेले आहेत. पुढील सर्व कार्य हे भक्तांच्याच देणगीतून करण्यात येईल. ज्या इच्छुक भक्तांना काही द्यायचं असेल तर त्यांनी इथे येऊन अर्पण करून जावं. त्याचबरोबर विशेष म्हणजे नवसाला पावणारा असा आमचा बेळगावचा उत्सवादिवस आहे.